आकाश, काय करत होतास तू इथे? नाही राहायचं मला इथे. मृत्यूदंडापेक्षाही मोठी शिक्षा आहे. असं अपंग पांगळं जीवन नाही जगायचंय मला. नाही राहायचं इथे आई. असं नको बोलूस रे. मग काय बोलू आई? ते लोक तिथे घाणेरडे खेळ खेळत आहेत. मला असं पांगळं केलं. माझ्या बायकोला वेडं ठरवलं, असायलम मध्ये पाठवलं. मी तुम्हाला सांगितलं होतं, मनूचा विश्वासघात करू नका. तिला शेवटच्या क्षणापर्यंत मदत करा आणि त्यासाठी तुमची किंमत मोजायला तयार होते मी. पण तुम्ही तिचा विश्वासघात केलात भंडारी साहेब. म्हणजे मला माइल्ड हार्ट अटॅक आला होता, त्यामुळे मी. भंडारी, मला कारण देऊ नका. सांगा तुमच्या माणसांना ज्यांच्या तालावर तुम्ही नाचताय, मनू एकटी नाहीये. मी तिला असायला मदत सोडवेन. तिच्यासाठी मोठ्यातला मोठा वकील आणेन मी. ही केस पुन्हा उभी करीन आणि त्या सगळ्यांना तुरुंगात पाठवेन. नीट साफ कर. त्या मनूच्या नादी लागली नसतीस ना तर आज ही वेळ आली नसती तुझ्यावर. तुझ्या इथे पडून राहण्याने मला काही फरक पडत नाहीये. ती बाहेर कसंही काम करत असलं ना तरी घर मला स्वच्छ लागतं. नीट साफ करायचं. कळलं काय? हेच हवं होतं मला मंगेश. आता बघ, तुझ्याच घरात राहून मी तुझी कशी वाट लावते ते. बोला धर्माधिकारी साहेब. काय? कुठे? ऍडव्होकेट भंडारी? हो पण ओके ओके, मी 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 बघतो काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. नाही, हे असं पुन्हा होणार नाही. तुला काय वाटतं? तू काय करतेस हे मला कळणार नाही. तू काय करतेस, कुठे जातेस, कोणाला भेटतेस, सगळं सगळं माहिती आहे मला. त्या मनूची मदत करतेस ना का तू? इथे भेटायला येते ती तुला. आपला फ्लॅट तिला राहायला दिला होता. सगळं समजलंय मला. माझ्या मुलीला काय वाटेल ते सांगितलंयस तू. मला हात लावायची हिंमत नाही तुमची. आणि माझा नवरा म्हणू द्या स्वतःला. वाचू! हरामखोर! तुला माहित नाही मी कोण आहे. सोडणार नाही तुला मी. सोडणार नाही. बोल, ऐकणार आहेस की नाही? मी सांगितलेलं ऐकणार आहेस की नाही? बोल. मी लढेन मनस्विनीसाठी. मी तिला न्याय मिळवून देईन. या लोकांनी स्त्री शक्तीला अजूनही पुरतं ओळखलेलं नाहीये. मनस्विनी टाकलेल्या ठिणगीचा भडका उडेल आणि प्रत्येक घरातून एक एक मनस्विनी ज्वाला बनून त्यात बाहेर पडेल. त्यामध्ये मंगेश सरोदे सारखी माणसं जळून खाक होतील. आणखी किती दिवस गप्प राहून? त्या मंगेशने माझं, मनूचं आणि अशा कितीतरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी लढेन. मी नाही भिणार आता. नाही घाबरणार कुणालाही. बस, खूप झालं. हा अन्याय कुठेतरी थांबायलाच हवा. मनू, मी लढेन तुझ्यासाठी. एक मुलगी, एक सून म्हणून मी आजवर सगळी माझी कर्तव्य पार पाडली. एका स्त्रीच्या भावनांसाठी, तिच्या प्रेमासाठी मी लढेन.